नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये द्वादश हिंद केसरीचा मानकरी असलेला बकासूर कमबॅक बघायचे लोकांना. खूप दिवस झालं बकासूरचा कमबॅक जो आहे तो सगळ्यांना दिसलेला नाही आहे, परंतु तो कमबॅक मला वाटते 20 तारखेच्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये आपल्याला दिसेल. आणि एक त्याचा कमबॅक जो आहे तो कोणासोबत असायला पाहिजे, माझं एक वैयक्तिक मत जे आहे ते मांडतोय. आत्ता तुम्ही बघितलं काल जे मैदान झालं त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी राहुल्या आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय रायफल 81-81च्या दावणीतला नवीन खरेदी, त्याचा वारसदार फंट्या 81-81 उर्फ छोटा रायफल. काय पळाला आहे हा पब्लिकने काल सेमी काढून, आणि त्याने दाखवून दिले त्याची खरेदी जी झालेली आहे ती काय उगीच एवढी मोठी झालेली नाही आहे, त्याच्यामध्ये काहीतरी धमक असल्याशिवाय अशी खरेदी मोठी झालेली नाही आहे. आणि खरंच या नंदीकडे एक वेगळंच स्किल आहे. डाव्या खांदी पब्लिकचा भिताड म्हणावं लागेल या बैलाला, या नंदीला. आणि कमबॅक खरंच काल चांगलं झालं. आणि खरंच खूप दिवसानंतरनं जो आहे तो 1 नंबरचा मान जो आहे तो 81-81ला दावणीला जो आहे तो मिळालेला आहे. आपण बघितला आत्ता स्वर्गीय 81-81 दावणीतला आपला रायफल, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज, याचं निधन झालं होतं आत्ता मागच्या काही महिन्यांपूर्वी. परंतु त्यांनी हार नाही मानली. त्यांचं नाव जर कुणी केलं असेल अखंड महाराष्ट्रामध्ये, सचिन शेट असतील आणि दुसरे शेट असतील, त्या मला नाव माहीत नाही, त्यांचं नाव सांगा कमेंट्समध्ये. त्यांचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये जर कुणी केलं असेल तर त्या रायफलने केलं. आणि खरंच या रायफलची जागा कुणीच घेऊ शकत नाही, त्यांच्या दावणीतला कुठलाच नंदी घेऊ शकत नाही. डोळे पाहणवले काय ह्या बैलाबद्दल. खरंच एवढं डोळ्यामध्ये पाणी जर साठण्याचं कारण असेल तर त्या बैलाचा फॅन आहे तर आपण या बैलाचा खरा फॅन आपण झालो. एक मैदान होतं, त्या मैदानामध्ये एक गाडी होती, ती गाडी कुणालाच मरत नव्हती. वेगाचा शेवट सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या. सर्जा त्यावेळेस आदत होता बरं का, आदत का दुसरा होता. ही गाडी मरत नव्हती कोणाला, आणि जाईल त्या मैदानामध्ये बुलढाणाचा बब्या 1 नंबर करायचाच. आणि करायचाच मग कितीही टॉपच्या असू द्या, महारथी असू द्या, तिथं तो 1 नंबर करायचाच. परंतु सेमीला या रायफल 81-81 आणि त्याच्यासोबत घरणेकीकरांचा राजा होता, आणि अक्षरशः ही गाडीचा पराभव केला होता या रायफल 81-81 आणि घरणेकरांचा राजा, आणि अक्षरशः. परंतु निकाल जो आहे तो काही कारणास्तव दिला नव्हता, सगळ्यांना माहिती आहे. आणि परंतु तिथून आपण रायफल 81-81चा फॅन जो आहे तो झालेला होतो, कारण की त्या बैलाचं पळ तवाच बघितला मी. आणि खरंच तवापासून आपण सगळ्या बैलांना मानतो, परंतु या पण बैलावरती आपलं काहीतरी प्रेम असेल. तिथून जे आहे ते एक मनामध्ये जागा केली त्या रायफल 81-81ने. आणि परत मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच तो झाला. अनेक मैदानं गाजवली. सचिन शेटचं नाव, त्यांच्या भावांचं नाव अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं. आणि तुम्ही बघितलं मध्यंतरी तो थोडासा कासेगावच्या मैदानानंतर त्याचं बघितलं तुम्ही निधन झालं, तो आपल्यातून निघून गेला. एक कुठेतरी वाटत होतं सिकंदर 81-81 हा तर पळतोय सगळ्यांना माहिती आहे, परंतु रायफलची जागा चालवणं एक मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो. आणि त्यांनी एक मोठी खरेदीसुद्धा केलेली होती फंटे 81-81. परंतु ज्यावेळेस त्यांनी काल मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं की ज्यावेळेस आम्ही फंटे 81-81 घेतला, ज्यावेळेस धावणीला आणला, त्याने रायफल 81-81ची जी मूर्ती आहे तिला तसं म्हणजे चाटलं, दोन्ही पाय त्याच्यावरती ठेवले, नमस्कार म्हणजे केला असेल फंट्याने. तिथूनच त्यांनी रायफल 81-81चा खरा वारसदार एक ठरवलं, त्याचं नाव दिलं छोटा रायफल. आणि त्यांनी 3 मैदानं खेळली, माळशिरसचं असेल, निमसोडचं असेल, आणि एक मैदान असेल कुठले तरी. तिथं थोडासा बॅकफुटला गेले, गट निघायचा, सेमीला पराभव झाला. परंतु त्यांनी जे सांगितलं ते सांगतो, परंतु त्यांना वाटलं की आता आपली खरेदी जी घेतलेली आहे आपण थोडीशी काय आपल्याला नाराज होते काय, म्हणजे त्यांना ते म्हणतात ना, बैल जर पळत नसेल एवढा मोठा शर्यतीचा तर तो थोडासा कुठेतरी मनाला लागतं कायला आपण एवढी मोठी खरेदी केली, तो बैल पळत नाही आहे. परंतु काल अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडलं. आणि त्यांनी सांगितलं सुद्धा, ज्यावेळेस गाडी पब्लिकनं लागली आणि त्यांचा विश्वास होता काहीतरी होईल,
राहुल्यानं फक्त साथ दिली पाहिजे. 2 टांग्यानं सेमी काढला मित्रांनो पब्लिकनं आणि तिथून एक रायफलची एक जागा भरून काढू शकत नाही. परंतु एक 81 जाऊनीचा नाव जर करणार असेल, आता सिकंदरनं तर केले सगळ्यांना माहीत आहे. आता तो खरा करेल आणि त्याचा रायफलचा आशीर्वाद त्याच्यावरती राहील, 100% राहील. आणि माझी असं इच्छा आहे मनापासून, आता तो फंटे 81 म्हणजे छोटा रायफल बकासूरसोबत पळायला पाहिजे. एक खरं डाव्या खांदी बकासूरला आता सध्याला डाव्या खांदी पळणारा बैल पाहिजे, चांगला आणि ठाम. आणि हा डाव्या खांदी पब्लिकनं पळतो. बकासूर चारी खांदी पळतो सगळ्यांना माहीत आहे, परंतु बकासूरची मेन खांदी जी आहे ती उजवी खांदी आहे सगळ्यांना माहीत आहे. परंतु चारी खांदी पळतो, परंतु एक ठाम जर बैल असेल बकासूरसोबत डाव्या खांदी पळणारा, जसा घोट सर्जा आहे सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीचा पळतो. सर्जा आहे दादा यांचा, बरेच नंदी आहेत बकासूरसोबत पळणारे. परंतु मित्रांनो चिक्या असेल अजित शेट यांचा आणि कार्तिकसुद्धा असेल. परंतु मला असं वाटतं की फंटे 81 एक आत्ता चालू सीझनचा एक त्यानं दाखवलं आहे तो काय करू शकतो. बकासूरसोबत कदमवाडीच्या मैदानामध्ये एक चांगला पैरा हा होईल माझा अंदाज आहे, म्हणून मी सांगतो आहे. बाकीचा कोणाचाही अंदाज काही सांगू शकत, कुणी तुमचा अंदाज सांगू शकता कमेंट्समध्ये की बकासूरला जर खराब फॉर्म बकासूरचा चालू आहे, त्यातून जर बकासूरला जर कमबॅक करायचं असेल तर मला असं वाटतं की फंटे 81 एक चांगला नंदी आहे, त्याच्यासोबत पैरा व्हावा माझी मनापासून इच्छा आहे. तुमचं प्रेडिक्शन तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. बाकी बकासूरचा फॉर्म जो आहे तो लवकरच येईल, तो सुद्धा एक खराब फॉर्मशी झुंजतो आहे, परंतु त्याचं नावावरती एवढा मोठा विक्रम आहे, त्या विक्रमापर्यंत कोणी नाही पोचू शकत मित्रांनो. 12 वेळा हिंद केसरी म्हणजे चेष्टा नाही आहे आणि तो 100% कमबॅक करेल. मला वाटते कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये जर पळाला तर म्हणतोय मी, पळेल का नाही याच्याबद्दल अजून थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहते. आणि बघूया आता बकासूरबद्दल अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येतोच. परंतु खूप लोकांची इच्छा होती की बकासूरचे व्हिडिओज आले नाहीत, बकासूरचा पैरा कोणासोबत झाला पाहिजे की जेणेकरून की बकासूरचा जो गेलेला फॉर्म आहे तो वापस यायला पाहिजे. मी तुम्हाला सुचवले नाव, मला वाटते फंटे 81 हे नाव सुचवले. माझं वाटतंय की ती कदमवाडीमध्ये पळावा त्याच्यासोबत महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये. बघूया, चला खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना कदमवाडीच्या मैदानासाठी.